विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं पहिलं प्रकरण पाहतोय व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती। या प्रकरणातील व्यवसाय कृती जे आहेत किंवा व्यवसाय जे आहे त्या व्यवसायाचं वर्गीकरण आपण पाहतोय। व्यवसायाचे इथे दोन भागात वर्गीकरण झालेलं आहे। पहिला आहे उद्योग आणि दुसरा आहे वाणिज्य। त्या उद्योगाचं जे काही स्पष्टीकरण आहे किंवा उद्योगाची जी काही माहिती आहे आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। या व्हिडिओमध्ये किंवा या भागामध्ये आपण त्याच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच वाणिज्याची माहिती करून घेणार आहोत। त्यासाठी मी तुमचे स्वागत करते। बघा, वाणिज्यामध्ये पुन्हा दोन भाग आहेत, व्यापार आणि व्यापाराची अनुषंगिक साधने। आता हा व्यापार म्हणजे काय, तर बघा उद्योगामध्ये आपण बघितलं की उद्योगामध्ये काय केलं जातं तर वस्तू ज्या आहेत त्या तयार केल्या जातात, वस्तूंचं उत्पादन केलं जातं, वस्तू या बनवल्या जातात। म्हणजे कच्च्या मालापासून पक्क्या मालापर्यंत वस्तूचं रूपांतर केलं जातं कुठे तर उद्योगामध्ये। मग त्याच्या पुढची प्रक्रिया वाणिज्यामध्ये सुरू होते। बघा, वाणिज्य हा व्यवसाय कृतीचा असा घटक आहे की ज्यामध्ये उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू किंवा सेवा यांचं वितरण केलं जातं। बघा, उद्योगांनी वस्तू तयार केल्यात, मग त्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यासाठी त्याचं वितरण होणं गरजेचं आहे। आणि अशा वस्तू आणि सेवांचं वितरण करण्याचं काम हा वाणिज्य करतो। यामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत या सुलभपणे आणि अविरतपणे व्यवस्थितपणे आणि सारख्या अविरत तिथे काय केल्या जातात पुरविता येतात, बाजारपेठांमध्ये तिथे पुरविता येतात। उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील सेतू म्हणून वाणिज्य काम करते। बघा, उत्पादकांनी उत्पादन तयार केलेलं आहे, ते ग्राहकापर्यंत पोहोचवायचे आहे आणि ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही मधला सेतू आहे तो सेतू म्हणून वाणिज्य इथे काम करताना आपल्याला दिसतं। म्हणजे वाणिज्य जे आहे ते उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधील सेतू आहे, यांच्यामधील तो दुवा आहे। उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तू वाणिज्यामार्फत काय केल्या जातात ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात। मग पैसे आणि पैशाचे मूल्य किंवा त्या मोबदल्यात वस्तू देऊन सेवा या आणि वस्तू यांची काय होते देवाणघेवाण इथे वाणिज्यामध्ये केली जाते। मग ज्या काही वस्तू आहेत ते ग्राहक पैशाचे मूल्य देऊन पैशाच्या बदल्यात किंवा वस्तूच्या बदल्यात वस्तू देऊन काय केलं जातं इथे वस्तूंची बदल किंवा वस्तूंची देवाणघेवाण केली जाते। म्हणजे वाणिज्य हा असा भाग आहे ज्यामध्ये उद्योगांनी किंवा उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तू ह्या ग्राहकापर्यंत पोहोचविल्या जातात। मग आता हे जे काही वाणिज्य आहे त्या वाणिज्याचे दोन प्रकार पडतात। पहिला आहे व्यापार। आता व्यापार म्हणजे काय तर व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी आणि विक्री यांचा व्यवहार केला जातो। बघा, सोप्या भाषेत वस्तू आणि ज्या काही सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवांची खरेदी आणि विक्रीचा व्यवहार कुठे केला जातो व्यापारामध्ये केला जातो। उत्पादक व ग्राहक यांच्यातील संबंध साधणारा व्यापारी दुवा आहे। उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तू पुन्हा इथे सांगते ग्राहकापर्यंत पोहोचवायचे, त्यासाठी व्यापार हा इथे दुवा आहे किंवा व्यापारी हा इथे आपल्याला दुवा आहे उत्पादकाच्या वस्तू तिथे ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी। व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयात केला जातो। बघा, व्यापारामध्ये काय केलं जातं वस्तू ज्या आहेत त्या पैशाच्या मोबदल्यात दिल्या जातात किंवा वस्तू विनिमयात वस्तूच्या बदल्यात सुद्धा काय केला जातो त्यांचा विनिमय केला जातो। ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या जातात। ग्राहक जिथे जिथे आहेत त्या त्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांना ज्या काही वस्तू उत्पादकांनी तयार केलेल्या आहेत त्या वस्तू तिथे ग्राहकाला उपलब्ध करून दिल्या जातात। व्यापारामुळे वस्तू व सेवांचे मालकी हस्तांतरण केले जाते। बघा, व्यापार केल्यामुळे काय होतं तर उत्पादकांनी तयार केलेली वस्तू ही त्या म्हणजे उत्पादकांनी एखादी वस्तू तयार केली तर त्याचा मालकी हक्क कोणाकडे असतो तो उत्पादकाकडेच असतो। पण त्या मालकी हक्काचं हस्तांतरण व्यापारामुळे कुणाकडे होतं ग्राहकाकडे होतं। म्हणजे उत्पादकाने तयार केलेली वस्तू ही उत्पादकाकडून ग्राहकाकडे, मग ग्राहकाकडे गेल्यानंतर त्याचा जो काही मालकी हक्क आहे हा ग्राहकाचाच होतो आणि ग्राहकाच्या मालकीची ती वस्तू होते। म्हणजे मालकी हक्काचं जे हस्तांतरण आहे इकडून तिकडे जाणं हे उत्पादकाकडून ग्राहकाकडे कशामध्ये होतं तर व्यापारामध्ये। म्हणजे व्यापारामध्ये थोडक्यात काय आपण ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचे खरेदी विक्रीचे व्यवहार तिथे करतो किंवा वस्तूंच्या खरेदी विक्री करतो
पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तूच्या मोबदल्यात आणि वस्तूचे जे काही मालकी हक्क आहेत ते उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्याचं हस्तांतरण केलं जातं. मग हा जो काही व्यापार आहे त्या व्यापाराचे पुन्हा 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे अंतर्गत व्यापार. बघा, अंतर्गत व्यापार म्हणजे काय, तर अंतर्गत व्यापारात वस्तू व सेवांची खरेदी व विक्री देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत केली जाते. बघा, अंतर्गत व्यापार म्हणजे काय, देशाच्या आतमध्ये चालणारा व्यापार, देशाच्या सीमेपर्यंत चालणारा व्यापार किंवा देशाच्या सीमा ज्या आहेत त्या सीमांतर्गत, सीमेच्या आतमध्ये चालणारा व्यापार. मग विविध राज्यांमध्ये तो होऊ शकतो. महाराष्ट्र, कर्नाटक आहे, महाराष्ट्र तिथे जे काही दिल्ली आहे, मग असे वेगवेगळे राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आहे, अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय केला जातो, हा व्यापार तिथे केला जातो. या व्यापारासाठी देशी चलन वापरले जाते. बघा, हा जो काही व्यापार आहे हा एका देशाच्या सीमेअंतर्गत एका देशाच्या आतमध्ये केला जातो. मग तिथे त्या देशाचं जे काही चलन आहे त्या देशाच्या चलनाचा वापर या अंतर्गत व्यापारात होताना आपल्याला दिसतो. मग आता या अंतर्गत व्यापाराचे पुन्हा 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे घाऊक व्यापार. तर घाऊक व्यापार म्हणजे काय, घाऊक व्यापारात वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केले जातात. बघा, घाऊक व्यापाराच्या नावातच आहे, ज्या काही वस्तू व सेवा आहेत या मोठ्या प्रमाणात त्यांची खरेदी विक्री इथे घाऊक व्यापारात केली जाते. घाऊक व्यापारी उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाऱ्यांना लहान लहान प्रमाणात विक्री करतात. बघा, घाऊक व्यापारी हा असा असतो की जे कोणी उत्पादक आहेत त्या उत्पादकांनी तयार केलेला जो काही माल आहे त्या उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात विकत घेतात आणि मग जे काही किरकोळ व्यापारी असतात त्या किरकोळ व्यापाऱ्यांना लहान लहान प्रमाणात त्यांच्या आवश्यकतेनुसार काय केलं जातं, तर माल जो काय आहे तो विकला जातो किंवा विक्री केला जातो. घाऊक व्यापार हा उत्पादक व किरकोळ विक्रेता यांच्यातील दुवा आहे. बघा, घाऊक व्यापार किंवा घाऊक व्यापारी जो कोणी उत्पादन करता आहे वस्तूचा आणि तो उत्पादन करता आणि किरकोळ व्यापारी या दोघांमधला दुवा आहे. कारण किरकोळ व्यापाऱ्याला माल हा थोडा लहान प्रमाणात हवा असतो आणि मग लहान प्रमाणात जेव्हा त्याला माल हवा असतो तेव्हा तो उत्पादकांकडून घेऊ शकत नाही. मग असा उत्पादकांकडून माल मोठ्या प्रमाणात घाऊक व्यापारी घेतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना तिथे विकताना आपल्याला दिसतो. हे आपल्याला घाऊक व्यापारात होतं. म्हणजे घाऊक व्यापारात घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात माल जो आहे तो उत्पादकांकडून घेतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना विकताना आपल्याला दिसतं. मग यानंतर त्याच्या पुढचा प्रकार आहे किरकोळ व्यापार. मग आता किरकोळ व्यापारामध्ये काय केलं जातं, तर जो व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांकडनं माल विकत घेतो किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकांकडून सुद्धा तो घेऊ शकतो, त्याची गरज आहे त्या गरजेनुसार जर उत्पादकांनी दिलं तर तो उत्पादकांकडून पण घेऊ शकतो. म्हणजे जो व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांकडून किंवा उत्पादकांकडून मालाची खरेदी करतो आणि अंतिम ग्राहकास लहान प्रमाणावर विकतो त्याला किरकोळ व्यापारी किंवा किरकोळ व्यापार असं म्हणतात. बघा, इथे काय केलं जातं, तर हा जो कोणी किरकोळ व्यापारी आहे हा घाऊक व्यापाऱ्याकडनं एकतर विकत घेऊ शकतो किंवा जे कोणी उत्पादक आहेत जर त्याला देत असतील त्याच्या प्रमाणानुसार तर तो उत्पादकांकडून विकत घेतो आणि जो कोणी अंतिम ग्राहक आहे, ग्राहक जो कोणी तो वापरणारा आहे वस्तू, त्या ग्राहकापर्यंत काय करतो, हा माल पोचवतो किंवा त्या ग्राहकाला हा विकतो. म्हणून किरकोळ व्यापारी हा उत्पादक आणि ग्राहक म्हणजेच उपभोक्ता यांच्यामधील दुवा आहे. मग किरकोळ व्यापारी काय करतो, घाऊक व्यापाऱ्याकडनं घेतो, जर त्याला शक्य असेल तर तो उत्पादकाकडनं घेतो आणि ग्राहकाला विकतो. म्हणजे जो ती वस्तूचा वापर करणार आहे त्या वस्तूचा वापर करणार आहे त्या अंतिम ग्राहकाला तो विकतो. म्हणून किरकोळ व्यापारी उत्पादक आणि उपभोक्ता म्हणजे उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील दुवा आहे. किंवा किरकोळ व्यापारी ते आपल्याला असं म्हणता येईल घाऊक व्यापारी व जो कोणी ग्राहक आहे यांच्यातील सुद्धा आपल्याला दुवा असं म्हणता येईल. म्हणजे उत्पादक जो आहे ते उत्पादकांना माल जो आहे तो ग्राहकापर्यंत अंतिम जे ग्राहक आहेत त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते किरकोळ व्यापारामध्ये केलं जातं. यानंतर व्यापाराचा पुढचा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. बघा, हा व्यापार जो आहे तो 2 किंवा 2पेक्षा अधिक देशांमध्ये चालणारा आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशाच्या सीमेबाहेर असतो
आणि जे काही 2 किंवा 2पेक्षा जास्त अधिक जे काही देश आहेत ते एकमेकांमध्ये व्यापार करतात याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात. तिथे जो काही अंतर्गत व्यापार होता हा देशाच्या सीमेच्या आतमध्ये होता आणि आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे तो देशाच्या सीमेबाहेर तिथे आहे. मग याच्यामध्ये पहिला आहे प्रकार आयात. बघा, आयात म्हणजे काय, तर जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते त्याला आयात व्यापार असं म्हणतात. बघा, आपण जेव्हा जो काही माल आहे तो माल जेव्हा आपण दुसऱ्या देशाकडून घेतो, दुसऱ्या तिथे राष्ट्राकडून घेतो तेव्हा त्याला तिथे आयात व्यापार असं म्हणतात. बघा, आपण एखाद्या देशाकडून समजा इस्रायलकडून कांदा आणला तर इथे काय आहे, आयात. आपण बाहेरच्या देशातून माल आपल्या देशात आणलेला आहे. मग जेव्हा अशी आपण वस्तू किंवा सेवांची खरेदी बाहेरील देशाकडून आपल्या देशात करतो तेव्हा त्याला आयात असं म्हणतात. यानंतर त्याच्यामध्ये पुढचा प्रकार आहे निर्यात. जेव्हा दुसऱ्या राष्ट्रास वस्तू विक्री केल्या जातात त्यास निर्यात व्यापार असं म्हणतात. बघा, जेव्हा आपण आपल्या इथली वस्तू दुसऱ्या देशात विकतो, भारतातली वस्तू दुसऱ्या देशात विकतो तेव्हा त्याला बाहेरच्या देशात विकतो, देशाच्या सीमेबाहेर विकतो तेव्हा त्याला निर्यात असं म्हणतात. बघा, आयातीत आपण आणतो, निर्यातीत आपण विकतो. म्हणजे ज्या काही बाहेरचे देश आहेत, आपल्या देशाच्या बाहेर जे काही देश आहेत त्यांना जेव्हा आपण विकतो तेव्हा त्याला निर्यात व्यापार असं म्हणतात. यानंतर तिसरा प्रकार आहे यामध्ये पुनर्निर्यात. आता पुनर्निर्यात म्हणजे काय, इथे काय केलं जातं तर आयात व निर्यातीचे एकत्रीकरण. बघा, इथे आयात म्हणजे आणणे परदेशातून आणि निर्यात म्हणजे परदेशात पाठवणे. या आयात आणि निर्यातीचं एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात. यामध्ये काय केलं तर एका देशातून आयात केलेला माल आपण एका देशातून तो माल जो आहे तो आयात करतो आणि दुसऱ्या देशात पुनर्विक्रीसाठी पाठवतो. बघा, इथे एका देशातून आपण आयात करतो, जर आपल्याला काही त्याच्यावर प्रक्रिया करायची असेल तर ती प्रक्रिया करतो आणि पुन्हा दुसऱ्या देशात काय केलं जातो, पुनर्विक्री, पुन्हा त्याची आपण विक्री करत असतो, विक्रीसाठी तो पाठवला जातो. यालाच पुनर्निर्यात असं म्हणतात. म्हणजे इथे आयात आणि निर्यात दोन्ही प्रक्रियांचा समावेश आहे. आयात करतो आपण, दुसऱ्या देशातून माल आपल्याकडे आणतो आणि आपण काय करतो, पुन्हा जी काही बाहेरील दुसरा देश आहे त्या इतर देशाला विकतो. यालाच पुनर्निर्यात असं म्हणतात. बघा, उदाहरणार्थ दिलेलं आहे, पण भारतीय विक्रेते जपानकडून माल घेतात व आफ्रिकेला पुनर्निर्यात करतात. बघा, आपण काय करतो, जपानकडून काही वस्तू घेतो आणि त्याच्यावर जर आपल्याला प्रक्रिया करायची असेल तर ठीक, किंवा काय आपल्याला करायचं असेल ते आपण करतो आणि मग पुनर्निर्यात कुठे करतो, दुसऱ्या देशाला, आफ्रिकेला आपण विकतो. म्हणजे इथे आपण माल आणतो, प्रक्रिया करतो आणि दुसऱ्या देशाला विकतो. याला पुनर्निर्यात असं म्हणतात. इथे आपण जे काही व्यापार आहे, जो काही व्यापार आहे त्या व्यापाराचे प्रकार जे आहेत ते प्रकार इथे अभ्यासलेले आहेत. तूर्तास आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.